बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात आज राज्यभर विविध ठिकाणी आंदोलने केली गेली। भारतीय हिंदू समाज हा बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या पाठीशी असल्याचा संदेश राज्यातील आज झालेल्या विविध ठिकाणच्या आंदोलनातून दिला गेलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकल हिंदू समाजाबरोबरच हिंदुत्ववादी राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटना देखील या मोर्चात सामील झाल्या होत्या। दापोली शहरातील शिवस्मारकापासून मुख्य बाजारपेठ मार्गे हा मोर्चा तहसीलदार कार्यालयामध्ये नेण्यात आला। या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन या मोर्चाचा समारोप केला गेला। बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात तेथील कट्टरतावादी मुस्लिम समुदायाने प्रचंड हिंसाचार घडवत शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडले होते। त्यानंतर मागील जवळपास 4 महिन्यांपासून तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदायाबरोबरच मुस्लिमेतर अन्य धर्मीय समुदायांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत सातत्याने वाढ होत राहिली। बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होत असलेल्या या अमानवी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून या अत्याचारी बांगलादेशी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतातील अनेक राज्यांमधून निषेध मोर्चे काढले गेले। भारतातील सकल हिंदू समाज हा बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाच्या पाठीशी असल्याचा संदेश या मोर्चाच्या माध्यमातून दिला गेलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेले अत्याचार हा केवळ शेजारील राष्ट्राचा अंतर्गत मुद्दा नसून तो भारताच्या भावनेचा देखील मुद्दा आहे अशा मोजक्या शब्दात गर्भित इशारा दिलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संबंधित घडामोडींकडे भारताचे बारीक लक्ष असून याबाबतच्या काही अपेक्षित घडामोडींच्या प्रतीक्षेत भारत सरकार देखील असल्याचं पाहायला मिळतंय। तर बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर प्रसंगी आम्ही बांगलादेशच्या सीमा ओलांडण्यासही मागेपुढे पाहणार नाही असा स्पष्ट संदेश दापोलीसह राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या या निषेध मोर्चातून तथा हिंदू न्याय मोर्चातून दिला गेलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सुर्वेसह प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।